सभासदांनी दिलेल्या कौलाचं आम्ही स्वागत करतो, परंतु दारुण वगैरे काही नाही आहे. काय या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला या माळेगाव कारखान्याच्या छोट्या निवडणुकीसाठी माळेगावमध्ये बारामती तालुक्यामध्ये 8 दिवस थांबावं लागलं. राज्याच्या कामकाजातून कॅबिनेट सोडून यावं लागलं. ते आल्यानंतर या ठिकाणी शेजारच्या मंत्र्यांना बोलवावं लागलं. इतर शेजारचे 2 आमदार बोलवावे लागले आणि जिल्ह्यातली संपूर्ण यंत्रणा कामाला लावावी लागली. या ठिकाणी 18 सभा घ्यायची वेळ आली इकडे आणि 18 सभा घेऊन सुद्धा माळेगावचा स्वाभिमानी मतदार सभासद शरण येत नाही म्हटल्यानंतर प्रचंड महालक्ष्मीचं दर्शन त्यांना द्यावं लागलं. त्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री 11-12 वाजता चालू ठेवावी लागली आणि पैशाचं पाकिट घेऊन सकाळी 10,000, दुपारी परत 10,000, संध्याकाळी 4-5 वाजता परत 5,000, अशी 25,000पेक्षा अधिकचं पेमेंट आणि 50 रुपयाची नोट पॅनल आल्यानंतर परत 5,000, अशा प्रकारचा जो दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली. आणि यासाठी या नेत्याला माझ्या सभासदानं गुडघ्या बांधलं, वाड्या वस्त्यावर हिंडायला लावलं आणि घराघरापर्यंत पोचावं लागलं. ह्याच्या इतकं दुर्दैव होते काय? माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ऐतिहासिक निवडणुकीत 3 पॅनल उभे केले गेलेले. 3 पॅनल कुणाचे? तर एक शरद पवार गटाचा व सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांच्या गटाचा बळीराजा सहकार बचाव पॅनल एक. त्यानंतर सहकार बचाव शेतकरी पॅनल हा तावरे गटाचा आणि त्यानंतर निलकंठेश्वर पॅनल हा अजित पवार गटाचा, असे 3 पॅनल उभे केले. येथे एकाच एक मतदान झालं नाही आणि सरासरी एक लोकांची इथे अशी बोलणी झाली की शरद पवार गट आणि अजित पवार गट हे एकमेकाला पुरस्कृत असेच होते. म्हणजे या दोघांचा हातून एकच होतं. कारण जर समजा समोरासमोर लढाई झाली असती, समोरासमोर जर झालं असतं मतदान, तर एक हे सहकार बचाव शेतकरी पॅनलचे खूप लोक निवडून आले असते. परंतु शरद पवार गटाचे जे लोक आहेत तर त्यांनी निष्कारण मतं खाली, कुणाची खाली? ती सहकार बचाव शेतकरी पॅनलची काय? कारण एकदा विधानसभेला, लोकसभेला हे जे आपले चंद्रराव तावरे हे शरद पवार यांच्या विरोधात उभे राहिले होते आणि त्यांनी जोरात प्रचार केला होता. तर माळेगाव कारखाना जो आहे तो आता अजित पवार यांच्या ताब्यात गेला. एकूण संचालक आहेत 21 पैकी चंद्रराव तावरे हे माजी चेअरमन होते आणि ते आता एकटेच निवडून आले सहकार बचाव पॅनलचे. आणि इतर अजित पवार गटाचे जे आलेले आहेत त्यांची एक माहिती आपण घेऊ. अजित पवार हे एक सोसायटी गटामधून निवडून आलेले आहेत. त्यानंतर आता सर्वसाधारण गट गट क्रमांक 1 माळेगावमधून शिवराजराजे जाधवराव हे 8,612 मतांनी निवडून आले आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते रंजन कुमार तावरे त्यांना 7,353 इतकी मतं मिळाली. राजेंद्र बुरुंगुले यांना 8,116 मतं मिळाली आणि संग्राम काटे यांना 6,701 मतं मिळाली. त्यानंतर बाळासाहेब तावरे हे जिल्हा परिषद सदस्य होते तर त्यांना 7,946 इतकी मतं मिळाली आणि रमेश गोखणे 6,302 मतं मिळून सहकार बचाव पॅनलचे पराभूत झाले. आता गट क्रमांक 2 मधून पंधरे योगेश जगताप 8,635 मतं, निलकंठेश्वर पॅनल
पॅनल, तानाजी कोकरे 8,495, नीलकंठेश्वर पॅनल आणि स्वप्नील जगताप 7,933 नीलकंठेश्वर पॅनल. आता त्यांच्या विरोधामध्ये सत्यजित जगताप 6,232 मतं, तावरे गट सहकार बचाव शेतकरी पॅनल, रणजित जगताप 6,134 सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि रोहन कोकरे हे 7,083 मतं सहकार बचाव पॅनल शेतकरी पॅनल. त्यानंतर सांगवी कांबळेश्वरमधून गणपत खलाटे हे नीलकंठेश्वर पॅनलचे 8,543, नंतर विजय तावरे 7,882 नीलकंठेश्वर पॅनल आणि वीरेंद्र तावरे हे 7,289 मिळून पराभूत झालेले नीलकंठेश्वर पॅनलचे. आणि ह्या सांगवी कांबळेश्वरमधून सिंधराव तावरे 8,163 मतांनी विजयी झाले. रणजित खलाटे हे सहकार बचाव शेतकरी पॅनलचे पराभूत झाले आणि संजय खलाटे 6,154 मतं मिळून हे पराभूत झालेले. आता त्यानंतर खांडज शिरवली हा जो गट आहे, गट क्रमांक 4, यामधून सतीश फाळके यांना 8,404 मतं मिळाली आणि प्रताप पाटोळे यांना 8,328 इतकी मतं मिळाली आणि नीलकंठेश्वर पॅनलमधून ते निवडून आले. आणि त्यांच्या विरोधात विलास सस्ते 6,436 मतं आणि मेघशाप फोनफुले 6,422 मतं. त्यानंतर गट क्रमांक 5 मधून निरावागत मेखळीमधून अविनाश देवकाते हे 8,640 मतं नीलकंठेश्वर पॅनल निवडून आले. जयपाल देवकाते 8,051 मतं निवडून आले नीलकंठेश्वर पॅनल. त्यानंतर सहकार बचाव शेतकरी पॅनल राजेश देवकाते 6,499 आणि केशव देवकाते 6,436 इतकी मतं मिळाली. आणि गट क्रमांक 6 मधून नितीन सातव हे 7,858 मतं मिळून निवडून आले. त्यानंतर गुलाबराव गावडे हे 7,080 मतांनी पराभूत झाले. तसेच दिवेदास गावडे हे 8,028 मतांनी निवडून आले आणि वीरसिंह गवारे हे 7,021 मतांनी पराभूत झाले. आता ब वर्गामधून अजित पवार यांना 91 मतं मिळाली आणि भालचंद्र देवकाते यांना फक्त 10 मतं मिळाली. अजित पवार येथून निवडून आले. तर नीलकंठेश्वर पॅनलचे महिला प्रतिनिधी म्हणून संगीता कोकरे यांना 8,440 मतं मिळाली आणि ज्योती मुलमुले यांना 7,576 इतकी मतं मिळाली. आणि सहकार बचाव शेतकरी पॅनलचे राजेश्री कोकरे यांना 7,485 मतं मिळाली आणि ते पराभूत झाले. आणि सुमन गावडे 6,099 मतं मिळून तेही पराभूत झाले. अनुसूचित जाती जमातीमधून रतनकुमार भोसले यांना 8,670 मतं मिळाली आणि त्यांच्या विरुद्ध बापूराव गायकवाड हे सहकार बचाव शेतकरी पॅनलचे 7,183 इतकी मतं मिळाली. त्यानंतर इतर मागास प्रवर्गामधून नितीन शेंडे यांना 8,494 मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात रामचंद्र नाळे 7,341 मतं ही सहकार बचाव पॅनलचे पराभूत झाले. तर भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गातून नीलकंठेश्वर पॅनलचे विलास देवकाते 8,792 आणि त्यांच्या विरोधात सूर्यजी देवकाते हे 6,572 इतकी मतं मिळून ते निवडून आलेले म्हणजे पराभूत झालेले. तर आता हे जे आपल्याला जे निवडून आले त्यांची चेहरे आपण ते नावं वगैरे दिसत आहेत आपल्याला या व्हिडिओमध्ये. आता एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये हा तिसरा जो पॅनल होता की बळीराजा सहकार बचाव पॅनल यांनी जर या निवडणुकीमध्ये भाग घेतला नसता तर सहकार बचाव शेतकरी पॅनलचे बरेच लोक निवडून आले असते असं एक सर्वसामान्य लोकांमध्ये बोललं जातं. कारण चंद्रराव तावरेचा आणि शरदराव पवार यांचा एक पारंपरिक विरोधच होता. म्हणजे त्या दृष्टीने त्यांनी ते मतं खाल्लेली आहेत काही भाग त्यामुळे इथपर्यंत एक व्यवस्थित झालं. आता ह्यामध्ये इथपर्यंत आपल्याला ही जी पूर्ण माहिती मिळाली की मतदान कसं झालं आणि ही मतदान हे चाललं 35 तास चाललं मतमोजणी.
म्हणजे मतपेटी सुरू झाली. त्यानंतर 8 सकाळी 9 वाजता मतदान सुरू झाली. दुसऱ्या दिवशी रात्री राहिली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता त्याचा एक निकाल लागला पहिला. आणि त्यानंतर रात्री 8 वाजता या कारखान्याची निवडणूक पूर्ण झाली. इथपर्यंत एक माहिती. आता पुढील भाग याच्यामधला महत्त्वाचे भाग आता याबरोबर सांगतो. या कामामध्ये मी आताच सांगितलं माझ्या वक्तव्यामध्ये, सत्तेचा प्रचंड गैरवापर, दबाव तंत्र, सर्व अधिकारी वर्गापासून सामान्य माणसापर्यंत सत्तेचा भीती, धमकी आणि त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणातलं लक्ष्मी दर्शन हेच खऱ्या अर्थानं आमच्या पराभवाचं कारण आहे, दुसरं काही नाही. या मतदारसंघामध्ये पैशाचं लक्ष्मी दर्शन खूप प्रमाणात झालं. मतदारांना साधारण सकाळी 10,000, दुपारी 10,000, संध्याकाळी 5,000 आणि निवडणूक झाल्यावर मतदान झाल्यावर 5,000 असे 30,000 मतं एका मताला देण्यात आली. अशा पद्धतीचा आरोप रंजन तावरे यांनी केला. एक. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्राचा जो उपमुख्यमंत्री म्हणा, मुख्यमंत्री म्हणा, 8-8 दिवस आपलं राजकारण सोडून सर्व काढून माळेगाव कारखान्यामध्येच येऊन आपलं संपूर्णपणे एक दिवस घालवतो. 8 दिवस आपल्या तिथंच राहणार, शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये जाणार, सर्व काही करणार आणि लोकांना कशा पद्धतीने त्यांनी ते निवडून आणायचा चंग बांधून ते विजयी झाले. तर हा लक्ष्मी दर्शनाचा किंवा पैशाचाच खेळ आहे असं सांगितलं. आणि एका सभेमध्ये मी 500 कोटी आणणार आहे, मी वगैरे करणार त्या, तर ते जे भाग आहे ते त्यांनी जास्त प्रमाणामध्ये यांनी दिलेले आहेत. कोणी? अजित पवार यांनी. त्यानंतर हे प्रचार अजित पवार यांनी अतिशय आक्रमक प्रचार केला. त्यांनी काय सांगितलं की सर्वात जास्त राज्यातील कोणत्याही कारखान्याचा ऊसाला जो भाव असेल त्याच्यापेक्षा आम्ही जास्त भाव या कारखान्याचा देऊ. त्यानंतर त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की जर आमचा संचालक निवडून आला तर तो काही गेस्ट हाऊसमध्ये जाणार नाही, त्याला काही भत्ता मिळणार नाही, त्यांना काही एकंदरीत नाश्ता मिळणार नाही, तो कोंबड्या किंवा ते बाकीचं जे खाणं पिणं राहणं आईस ते करणार नाही. एवढंच नाही तर त्यांना घरी पोचवायला कारखान्यावर यायला देखील मीटिंगला गाडी मिळणार नाही, असं फक्त त्यांनी ते सांगितलं. त्यानंतर एक दुसरं महत्त्वाचा मुद्दा त्यांनी एक सांगितला की कारखाना हा हे शेतकऱ्यांचे जे रस्ते आहेत तर ते रस्ते करण्यासाठी सभासदाचा एकही रुपया कारखान्याच्या निधीतून न घेता आम्ही CRS फंडातून SRS फंडातून ते करू आणि राज्याचे जे विविध निधी आहेत ते एकंदरीत आम्ही तुमच्या रस्ते किंवा पाणी पुरवठा वगैरे सगळ्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी शेतापर्यंत जायला रस्ते तयार करणार, सर्व करणार आणि ते त्यामधून एक साधारण 500 कोटी रुपये खर्च करणार शासनातर्फे हे त्यांनी ते सांगितलेले आहे. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर आता हे संचालक फक्त तिथे येऊन आपलं अजित पवार यांच्या समोर आपलं खरं मतही मांडू शकणार आहेत की नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण फक्त त्यांना कारखान्यावर मीटिंगला जरी गेलं तर चहा प्या, अजेंडा घ्या, त्याच्यावर सही मारा आणि जा घरी आपापल्या गाडीवर, मोटरसायकलवर किंवा तुमच्या स्वतःच्या गाडीवर. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांनी ते सांगितला की कारखान्यामध्ये जे उचल मागतात संचालक उचल मागतात, आम्हाला द्या बाबा 2 लाख रुपये उचल द्या, 1 लाख रुपये उचल द्या, म्हणजे हे फुकट पैसे वापरतात कारखान्याचे सभासदाचे, तर ते पैसे परत वापरणार नाहीत असं या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. तर आता हा जो प्रकार घडलेला आहे माळेगाव कारखान्याचा, हाच प्रकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर चालला तर हे जे संस्थानिक आहेत किंवा साखर कारखान्याचे संचालक आहेत की त्यांनी कारखाने बुडवले तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसण्याची शक्यता आहे. कारण पुण्याचा एक यशवंत सहकारी साखर कारखाना, त्यानंतर राहुरीचा
एक राहुरी सहकारी साखर कारखाना, तसेच असे जे महत्वाचे कारखाने आहेत. आता दौंडचा कारखाना जो आहे तो एक असाच जेमतेम चालू आहे. शेतकऱ्यांचा पैसे शेतकऱ्यांना द्यायला भाव तर सोडूनच द्या, पण अशा पद्धतीने जे कारखाने जेमतेम चाललेले आहेत त्यांना या कारखान्यामुळे उभारी येईल असे, कारण कारखान्यातून हे संचालक आरामशीर राहतात, गेस्ट हाऊसवर पडून असतात, कोंबड्या काय मटणं काय 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 खातात. त्याच्यानंतर एक दुसरं महत्वाची एक अनेक कारखान्यामध्ये एक त्यांना सेपरेट, प्रत्येकाला एक सेपरेट गाडी, मग त्यांना कारखान्यामध्ये फिरायला, घरी सोडायला एक ड्रायव्हर, असा प्रकार असा होता. तर आता हा प्रकाराला आळा बसेल आणि काही कारखाने अभ्यास न करता नुसते खाऊन पिऊन सुखी राहणारे संचालक, ते संचालक आता त्यांना आता असं वाटणार की आपण मतदार फुकट गेलं काय केलं तर आता. पण जे कारखान्याचं जे आता जर निवडणुकीमध्ये जर एवढं लक्ष्मी दर्शन झालेलं आहे, तर येथून पुढं या कारखान्याचा जो भाग आहे तो व्यवस्थित. आणि अजित पवार यांच्यावर खूप आरोप करण्यात आले. त्याच्यामध्ये असंही सांगितलेलं की 20-22 कारखाने आहेत आणि त्या कारखान्याला, या कारखान्याने जर जास्त ऊस दिला, ऊसाला भाव दिला, तर त्या सर्व कारखान्याला त्यांना ऊसाला भाव द्यावा लागेल, म्हणून हा कारखाना त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे. पण आता हे माळेगावचे चेअरमनही झालेले, उपमुख्यमंत्री ते चेअरमन असा त्यांचा प्रवास आता सुरू आहे. म्हणजे त्यांनी एक हाती सत्ता, म्हणजेच नवरा एक उपमुख्यमंत्री, बायको खासदार, मुलगा आमदार, किंवा एक पंचायत समितीचा सदस्य मेवणा, किंवा अशा पद्धतीचे जे काही लोक आहेत. म्हणजे काही ठिकाणी नंदुरबारमध्ये होतं तसं, किंवा इतर काही ठिकाणी होतं जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्याच घरातला, बायको जिल्हा परिषद अध्यक्ष, नवरा मंत्री, असे प्रकार घडलेले, मुलगा खासदार. तर हे जे सगळं आहे याला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसेल अशी एक शक्यता आहे. कारण ही सत्ता एकवटलेली सत्ता तालुक्यात अगदी सरपंचापर्यंत जर जाणार असेल तर थोडा लोकांनी याचा विचार करून लोकांचं जर समजा आर्थिक जर समजा हे वाढत असेल, आर्थिक उन्नती जर लोकांची होत असेल तर त्याला आपण व्यवस्थितपणे चांगला भाव देऊन कारखान्याचं हे करत असतील लोक, तर ठीक आहे. आपल्याला काय लोकांना काय कसे कोणी चेअरमन व्हा, काही व्हा, फक्त आम्हाला जास्तीत जास्त भाव द्या, बाकीचं काय घेणं नाही. तर आमचं हे टीम वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर लाईक करा आणि एक तुमचं कॉमेंटही सांगा. उपमुख्यमंत्र्यांनी कारखान्याचं चेअरमन व्हावं का, किंवा काय करावं. कारण 1977-78 मध्ये असं झालं होतं की कारखान्याचं चेअरमन फक्त 5 वर्ष, त्यानंतर कारखान्याचं चेअरमन बदललाच पाहिजे. मग यांनी स्वतःच्या बापाचीच नावं कारखान्याला दिले, म्हणजे प्रत्येकाने. आता तो प्रकार जर बघितला तर त्यावेळेचा तो प्रकार वेगळा होता. आणि महाराष्ट्राचे सहकारी साखर कारखाना संघ जो आहे, तर त्या संघातही कोणी या मोठ्या लोकांना कोणी विरोध केला नाही, कारण प्रत्येक आमदाराचे, खासदाराचेच कारखाने होते ते, म्हणजे त्यांच्या हातात सत्ता होती. आणि आजही जर बघितलं तर तुम्ही अनेक ठिकाणी जे चेअरमन होतात ते दुसऱ्याला चेअरमन होऊनच देत नाही, स्वतः चेअरमन व्हायचं. तर आता यामधून काय काय होणार आहे ते तुम्ही बघून घ्या. आणि या माळेगावच्याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि हा किती भाव देणार, काय करणार हे समजणार आहे. तर या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. धन्यवाद. पण माझी त्यांना विनंती आहे, आपण जे जाहीर आश्वासन दिले महाराष्ट्रातल्या कोणत्याही कारखान्यापेक्षा सर्वाधिक भाव माळेगावला देणार, तो माळेगावच्या सभासदांना दिलेला शब्द पूर्णत्वाला न्या. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही शेतकऱ्यांचे नेते असाल तर तुमच्या अंबालिका, दौंड शुगर खाजगी कारखान्यांना सुद्धा तिथल्या शेतकऱ्याला लुटू नका, त्यालाही माळेगाव बरोबरचा भाव द्या. तर आणि तरच तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री व्हाल.